सत्तेत येण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवारांनी पैसे दिले, विमानातून पार्सल गेले असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। मात्र पैसे नेमके कुणाला दिले यावर लक्ष्मण हाके बोलले नाहीत। तर दुसरीकडे हाकेंवर निवडणुकीमध्ये तोडपाणीचे आरोप करण्यात आले आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। निधी वळवण्याचा आरोप करत अजित पवार यांच्याकडून अर्थखातं काढून घ्यावं अशी मागणी करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप अमोल मिटकरींनी शेअर केली। ओबीसींच्या नावे राजकारण करणाऱ्या हाकेंनीच भोकर मतदारसंघात तोडपाणी केली असा आरोप मिटकरींनी केलाय। ती ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी, तोडपाणीचा आरोप खरा आहे की खोटा यावर मात्र हाकेंनी उत्तर दिलं नाही। त्यांनी प्रत्युत्तरात अजित पवारांनाच नदी तोड म्हटलंय। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव त्यांच्या टाकेन बरं? बरोबर नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा भेटेल म्हणून ओबीसींना उभं करायचं, त्याच्या नावाने पैशावाल्या लोकांसोबत तोडपाणी करायची आणि आपल्याला आता 50 लाख 1 कोटी रुपये भेटतात, त्यामुळं ओबीसीच्याच लोकांवर अन्याय करायचा हा याचा धंदा। मी जर पाणी तोड असेल तर अजितदादा समुद्र तोड आहे, अजितदादा नदी तोड आहे, आधी अजितदादा जलसिंचन तोड आहे। त्यामुळे तुझ्या या वक्तव्यावर मी व्यक्तच होणार नाही। अजितदादा काय बोलला असेल ना, निश्चित मी व्यक्त होईल। 8 दिवसाखाली चाकूर येथे एक ओबीसीचा कार्यकर्त्यांच्या भेटीला लक्ष्मण हाके आले असतात, तेव्हा सुद्धा हा उमेदवार त्यांच्या सोबतच आहे। मग याचा अर्थ काय काढायचा की लक्ष्मण हाकेंनीच त्याला उमेदवारी आमची घ्यायला लावली का ओबीसी फॅक्टर म्हणून, आणि आमची उमेदवारी उचलायला लावली का? माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे। एक ऑडिओ क्लिप नाही, माझ्याकडे 6 ते 7 ऑडिओ क्लिप आहेत लक्ष्मण हाके यांना बोललेले। त्यांनी 100% याच्यात आर्थिक तडजोड केलेली आहे। लक्ष्मण हाके यांना पकडून याच्यात आर्थिक तडजोड करून त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला। हाकेंनी घेतलेली नवी फॉर्च्युनर गाडी यावरूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत। तोडपाणीच्या पैशांचा आरोप करत हाकेंनी स्वतःच घेतलेली गाडी आपल्याला लोकांनी दिल्याचं सांगत ते खोटं बोलत असल्याचा आरोप मिटकरींनी केला। त्याने जो विड्रॉल ओबीसी आपल्या बांधवाला करायला लावला आणि प्रहार पक्षाच्या एका उमेदवाराशी दगाफटका केला, त्याचा आर्थिक लाभ या हाकेला झाला आणि हाक्याचा आता तो काळा पैसा हळूहळू बाहेर निघायला सुरुवात झाली। तो ऑडिओ मी काही मिनिटांपूर्वी टाकलाय, तो परत भुंकला तर दुसरा ऑडिओ मी लगेच टाकेन। अमोल मिटकरींनी तुम्हाला जी गाडी दिली त्या गाडी संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे की तुम्ही जे ओबीसी जे नेते जे आता निवडणुकीमध्ये उभा राहिले त्यांच्यावरती दबाव आणला आणि दबावावरून त्यांचा फॉर्म महाग घेतला असं त्यांनी तुमच्यावरती आरोप केले। तुम्ही कुणाकुणावर दबाव आणता? तुम्ही कुणाकुणाची तिकीट कापता? तुम्ही कुणाकुणाला सांगून पराभूत करता? तुम्ही कुणाकुणाबरोबर तोडपाणी करता? दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार वारंवार सत्तेत कसे असा आक्षेप हाकेंनी घेतला। मात्र अजित पवारांना वारंवार सत्तेत कुणी घेतलं, अजित पवारांना अर्थमंत्री कुणी केलं यावर प्रश्न केल्यानंतर हाकेंची भाषा मवाळ होते। काय कारण असावं की अजित पवारांकडे हे खातं दिलं गेलं? अजितदादा पवारांना कारखान्यांशिवाय खाजगी कारखाने, आता कोऑपरेटिव्ह पण त्यांनी मोडीत काढलेले आहेत। कारखान्यांशिवाय आणि पैशाशिवाय दुसरं काही माहिती नाही। मी माझा सरळ आरोप आहे, माहिती असेल तर मग ते का असं वागतात, मग ते जातीवादी आहेत। अरे आर्थिक नियोजन झाली पाहिजेत। आर्थिक तुम्ही जलसिंचन करा, तुम्ही सुतगिरण्या उभ्या करा, तुम्ही दूध संस्था उभ्या करा, अरे पण आमच्या सामाजिक न्यायाचं काय? तुम्ही म्हणतात की अजित पवार हे कायम सत्तेत राहतात, तर अजित पवारांनी की सत्तेत कुणी घेतलं आणि त्यांना अर्थमंत्री कुणी केलं? हे बघा, अजितदादा पवार हा सत्तेला चटवलेला माणूस आहे। गेली 20 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपदावर चिकटून बसलेला आहे। बसू द्या, सामाजिक न्यायाच्या योजनासाठी हा माणूस पैसे देत नाही, म्हणून आमचा हा तात्विक प्रश्न होता। जर हाकेंच्या आरोपांनुसार निधी वळवला गेला असेल तर मग हाके ज्यांना आदर्श मानतात ते छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे ही ओबीसी नेते मंडळी हेच आरोप का करत नाहीत या प्रश्नावर मात्र हाकेंनी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत। मंत्री छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील किंवा अतुल सावे यांना तुम्ही आदर्श मानताय, पण निधी वळवला या संदर्भात आणखी त्यांनी काही वक्तव्य केलं नाही। हे बघा, मंत्रिमंडळामध्ये आमच्या ओबीसीच्या नेत्यांनी ओबीसीच्या हक्क अधिकारावर बोललं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। माननीय छगनरावजी भुजबळ, पंकजाताई, सावे साहेब निश्चित भूमिका मांडतील। प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी आवश्यकता नाही। मंत्रिमंडळामध्ये ते बोलतायत, ते तसा आग्रह धरतायत आणि आमचा विश्वास आहे त्यांच्यावर। हाके भाजप सरकारचे पुरस्कर्ते आहेत।
मात्र जर निधी वळवला गेला असेल तर लेखी तक्रार का करत नाही यावर ते जनआंदोलन पुकारण्याचा दावा करतात. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.